सारी, येथे जमली मंडळी सारी, विद्वत्ता त्यांच्यात आहे भारी, विद्वत्ता त्यांच्यात आहे भारी। या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत करून त्यांचे चला घेऊया उभारी, चला घेऊया उभारी। आलेल्या पाहुण्यांचे अभियानाच्या टाळ्या सर्वप्रथम आपण सर्वांनी स्वागत करूया। स्वागत। ज्या उद्देशाने महिला बचत गट सुरू करण्यात आले तो उद्देश आज सफल होताना दिसतोय। श्रीरामपूर तालुक्यातील निमगावखैरी येथे वाघाई माता ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली। या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा, सूत्रसंचालन, अध्यक्ष निवड, अनुमोदन, मान्यवरांचे सत्कार, मनोगत व्यक्त करणे, कार्यक्रमाचे आभार हे सर्व महिलांनी घडून आणलं आणि हे शक्य झालं ते उमेद अभियानामुळं। या अभियानाअंतर्गत गावातील एक महिला गटात सहभागी करून या गटांचे ग्रामसंघ तयार करून आणि ग्रामसंघाचे प्रभाग संघ निर्माण करून महिलांच्या माध्यमातून गावागावात विकासाचा पाया रचला गेला। आपण वाघाई माता आणि उन्नती ग्रामसंघाची वार्षिक सभा सर्वसाधारण सभा घेत आहोत। आजच्या बैठकीचा मूळ उद्देश म्हणजे आपण गेल्या आर्थिक वर्षात काय काम केले आणि पुढच्या वर्षात आपल्याला काय काम करायचे आहे त्यावर आज आपण कृती आराखडा तयार करणार आहोत। बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास, कौटुंबिक विकास, सामाजिक विकास आणि त्याचबरोबर तिचा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडण्याची प्रक्रिया निरंतर यशस्वीपणे चालू आहे। आपल्या ग्रामसंघाच्या लिपिका सोनालीताई रनवरे या आपल्या ग्रामसंघाचा लेखजोखा सादर करत आहेत। आज आपण वाघाई माता व उन्नती महिला ग्रामसंघ दोन्ही ग्रामसंघांच्या आज वर्षभरात काय उलाढाल झाली किंवा काय व्यवहार झाले ते तुम्हा सर्वांना सांगणार आहे। वाघाई माता ग्रामसंघाची सुरुवातीची शिल्लक 3,39,894 रुपये होती। तसेच ग्रामसंघात भाग भांडवल 1,200 रुपये जमा झाले। ग्रामसंघातून स्वयंसहायता समूहांना 30 लाख रुपये CIF वाटप केला गेला। तसेच PFME 40,000 रुपये वाटप केले गेले। VRF 1,60,000 रुपये वाटप केला।
ठिकाणी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा होत असताना या वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये आपल्या या वर्षामध्ये आपल्या जे झालेला लेखाजोखा आहे, जो आपण आर एफ देतोय, CIF देतो, अंतर्गत कर्ज देतोय, त्याच्यानंतर बँक लिंकेज बँकेच्या मिळणारे कर्ज आहे, हे आपल्या गटामध्ये किती आले, किती प्रमाणात वाटप झाले, त्याच्यापासून महिलांना काय फायदा झाला, हे शेवटचं आपला अभियानाचं आउटपुट आहे. तर त्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी दीपिकाताईंनी आता आपल्या लेखाजोखा वार्षिक सर्व वाचून दाखवला या ठिकाणी. तुम्ही सर्वांना ह्या लक्षात आला असेल, बरोबर आहे. आणि वार्षिक सर्वसाधारण सभेचा आपला जे उद्देश आहे शासनाचं, ते खऱ्या अर्थानं तेच आहे की आपण ज्या महिला वर्षभर आपल्याला तुम्ही गटांच्या माध्यमातून एका ठिकाणी आलात, शासनाने एवढा मोठा उपक्रम आपल्याला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनमती अभियानाच्या अंतर्गत उमेदनं सुरू केलेले उपक्रम आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक गरजू महिलांच्या पर्यंत शासनाने दिलेला एक रुपया पोहोचवण्याचं काम या ठिकाणी या ग्रामसंघाच्या माध्यमातून होत असतं. आमचं टार्गेट आहे प्रत्येक महिलेला प्रत्येक अर्क बनवता आला पाहिजे. आता सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली की जीवामृत असेल, दशपर्णी असेल, बीजामृत असेल, बेश्रम अर्क असेल, निंबोळी अर्क असेल, करंज अर्क असेल, तर हे सगळे अर्क आपल्या महिलांना बनवता आले पाहिजे. हे जर बनवता आले तर तुम्हाला एक चॅलेंज देऊन सांगतो, तुमच्या घरातला जो कीटकनाशकावर होणारा खर्च आहे हा कमीत कमी 40% तुम्हाला खाली आणता येणार आहे, कारण ही काळाची गरज आहे. नमस्कार, माझं नाव सोनाली राजेंद्र शेलार. मी उन्नती ग्रामसंघाची सचिव आहे. बळीराजा महिला सेंद्रिय बचत गट त्यांनी तयार करायला लावला. त्या बचत गटामार्फत त्यांनी आम्हाला दशपर्णी अर्क तयार करायला लावलं. म्हणजे ते औषध आपण फवारणीसाठी वापरू शकतो, कीड नियंत्रणासाठी वापरू शकतो. आणि या गटामार्फत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्वांना माझा नमस्कार. 2013 पासून उमेद अभियान चालू झालं. त्याचा पाय आम्ही घातला, कारण आज तुम्ही एवढ्या महिला जमल्यात, ते कष्ट खरंच काय त्यांनी केलेलं आहे. सुरुवातीला काय काही म्हणायच्या, मला नाही करायचं हे काम, माझा लय डोक्याला त्रास होतोय, ते नाही मी मला फोन करत राहायच्या. पण तिला म्हटलं तू हे काम करू शकते आणि तू हे करत राहशील. आज त्याच्या कामाची पावती तुम्ही सगळ्या महिला आहेत, तुम्ही सगळ्या एकत्र आल्या. असंच सहकार्य त्यांना कायम ठेवा. आणि त्यांच्या कामाची पावती म्हणजे त्यांचा नगर जिल्ह्याला नामदार विखे पाटलांनी जो सत्कार केला ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्यासारख्या अशा प्रत्येक महिला तुम्ही घडू शकता. आणि इथं थांबते. प्रत्येक महिलेच्या हाताला आपल्याला काही ना काही उपजीविका द्यायची आहे. मग ती बँकेच्या माध्यमातून असून, प्रभाग संघाच्या माध्यमातून असून किंवा ग्रामसंघाच्या माध्यमातून असून, यासाठी आपल्याला त्यासाठी पदाधिकारी तुमच्यापर्यंत किंवा ग्रामसंघ तुमच्यापर्यंत योजना आणतात. शासकीय योजना तुमच्यापर्यंत आणण्याचं काम ग्रामसंघ करतोय. 100% तुम्ही काम करण्याची तुमची इच्छा व्यक्त करा, तुमची इच्छा दाखवा, शाश्वत उपजीविका तयार करा. मी 12 वर्षापासून गटामध्ये बचत गट करता करता असं सुचलं की काहीतरी व्यवसाय करावा. नाही मग आम्ही पहिली सुरुवातीला मी मशीन काम सुरू केलं. पहिले माझ्याकडे एक मशीन होती, नंतर मशीन काम करून करून मी पिकोची मशीन घेतली. त्याच्यानंतर मी ब्युटिशियनचा क्लास केल्यानंतर मी माझं स्वतःचं छोटंसं घरगुती पार्लर टाकलं. आणि बचत गटातनं मी लोन घेतलं, त्यातनं मी पार्लरचं बऱ्यापैकी सामानही घेतलं, मशिनरी वगैरे घेतल्या. तसंच माझी होम शॉपी पण आहेत. मी लेडीजचं सर्व सामान ठेवते आणि माझा व्यवसाय व्यवस्थित सुरळीत. मी माझ्या गटातून अशी सुरुवात केली का मी शिवण क्लास केलेला होता आणि मला शिवण कामासाठी सुद्धा म्हणजे मशिनीला सुद्धा पैसे नव्हते. पण मी बचत गट चालू केल्यापासून बचत गटातून पैसे घेतले, कर्ज घेतलं आणि माझा मी मशीन व्यवसाय सुरुवात केली. आणि मशीन व्यवसाय सुरुवात केल्यानंतर तो म्हणजे व्यवस्थित चालला आणि मी कर्जफेडही व्यवस्थित केली. त्याच्यानंतर मग मी हे किराणा दुकान टाकलेले आहे. तर का महिलांनी आपले बचत गट चालू केले पाहिजे आणि गटांमध्ये सामील झालं पाहिजे. गटातून जेणेकरून एका महिलेकडून कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही, जेणेकरून एकजुटीने सगळं काही होऊ शकतं. महिलांनी आम्हाला चांगलं प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. 4 वर्षापासून मग CRP मॅडमने आम्हाला CRF यातून कर्ज काढून दिला. त्या कर्जाच्या माध्यमातून मी काहीतरी व्यवसाय करावा असं ठरवलं. व्यवसाय करायचा तर मग लहान मुलगा म्हणे मला ट्रॅक्टर घेऊन दे. मग मी त्यासाठी ट्रॅक्टर घेऊन दिला. ट्रॅक्टर घेतला. आमचा आता ट्रॅक्टरचा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे. महिलांनी गटात यायला पाहिजेत. दूध व्यवसायाचं हे काही काही घेतलं पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे.
गटापासून भरपूर फायदा होतो महिलांना. 2013 पासून आमच्याकडे उमेद अभियानाचे एक संकल्पना उभी राहिली नाही, त्या माध्यमातून मी बचत गटात आले. त्याच्यानंतर एक एक करता करता असे आम्ही 10 गट केले. 29/3/2013 त्यापासून आम्ही गटाची स्थापना सुरू केली. त्याच्यानंतर मग मी CRP म्हणून त्यात कार्यरत झाले. आज रोजी माझे 80 गट आहे आणि 80 गट असून मी निमगाव खैरीमध्ये CRP म्हणून कार्यरत आहे. त्याच्या माध्यमातून महिलांना वैयक्तिक वेगवेगळे कर्ज काढून देऊन त्यांचे आज निमगाव खैरीमध्ये 50 ते 60 उद्योग व्यवसाय चालू आहे. आणि माझे स्वतःचे जर म्हणलं तर 5 ते 6 व्यवसाय माझे स्वतःचे व्यवसाय केले. मला असं वाटतं मी ज्यावेळेस काहीतरी गावामध्ये घडून आणेल तर माझं पाहून अनेक महिला करतील. याच्यासाठी मी आता हे बघा, मी हे शेवाळ तयार करते. वाफेचे तांदळाचे पापड असतात, हे नागलीचे पापड आहेत. नागलीचे पापड पण मी तयार करून त्याच्यानंतर मी मँगो फ्लेवरचे शेवाय पण बनवायला लागले आणि त्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. पण मी मुलांसाठी पौष्टिक मॅगी पण बनवते. उडीद मूग डाळीचे पापड आहे माझ्याकडे 1 किलो, नाही का. लाटायला महिलांना वेळ नसतो. माझ्याकडे मशीन घेतलं, तर मशीनच्या माध्यमातून 2 महिला मी रोजन लावते आणि हे पापड तयार करते. म्हणून मी एक स्वतःचा मसाला मी घरी तयार केला. गल्ली सगळ्यांनी तो माझ्याकडून थोडा थोडा मसाला नेला. मग मला वाटलं नाही, आपण मसाला बनवला तर आपल्या मसाल्याला नक्की मार्केटिंग भेटेल. म्हणून मी हा एक काळा मसाला आणि हा पिवळा मसाला, हा मसाला पण तयार करायचा निर्णय घेतला. आणि आज रोजी तो माझा व्यवसाय पण खूप चांगला चालू झाला. तर मी माझ्या गावामध्ये जवळजवळ 1,10,00,000च्या आसपास CIF निधी वाटून महिलांचे वैयक्तिक व्यवसाय सुरू केले. BMU श्री सेरे सर, त्याच्यानंतर प्रभाग समूह डांगे सर यांच्या मार्गदर्शनामुळे पालकमंत्र्याच्या हस्ते मला गावामध्ये पुरस्कार भेटला. त्याच्यानंतर आदर्श CRP म्हणून मला नगरला पण पालकमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार भेटला. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पाहुण्यांचे, ज्यांच्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला, ज्यांच्या सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढली आणि इथे जमलेल्या सर्व भगिनी यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते व